छावा चित्रपट पाहत असताना क्षणोक्षणी आपल्या अंगावर काटा येतो, रागाने आपली शीर ताणली जाते आणि त्याच वेळी आपल्या डोळ्यातनं पाणीसुद्धा येतं. पण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यासाठी लढाया देत असताना एक गोष्ट त्यांच्या सगळ्यांमागे खंबीरपणे उभी होती, तो म्हणजे आपला सह्याद्री. तो सह्याद्री आपल्याला आठवतोय का? ज्या सह्याद्रीने असंख्य लढाया लढत असताना महाराजांची साथ दिली, त्या सह्याद्रीचे जे काही आपण हाल केलेत, ते हाल महाराज असते तर झाले असतं का? जो सह्याद्री अनेक प्रकारचे गवत, पशुपक्षी, प्राणी, लता, महालता, वृक्ष, डोळ्यांना दिसणारे जीव, डोळ्यांना न दिसणारे जीव, या सगळ्यांचं घर आहे. तो सह्याद्री जर नष्ट झाला तर या सगळ्यांनी कुठे जायचं? आपल्या सगळ्यांना आर्थिक विकास हवा आहे, पण तो विकास साधत असताना कुठे तो साधला पाहिजे आणि कुठे त्याला पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, यासाठी आपण डॉक्टर माधव गाडगीळ यांनी लिहिलेलं सह्याद्रीची आर्तहाक हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. अनेक राज्यकर्त्यांनी अनेक विद्यापीठापर्यंत हे पुस्तक पोहोचवलं पाहिजे. त्यातून आपल्याला आपल्या आर्थिक विकासाचा आणि निसर्गाची जपवणूक करण्याचा मध्यम मार्ग शोधता येईल. या पुस्तकाचं नाव जरी सह्याद्रीची आर्तहाक असं असलं, तरी ही आर्तहाक सह्याद्रीने आपल्याला दिलेली नसून आपल्यासाठीच आहे. कारण सह्याद्री काल होता, आज आहे आणि उद्या देखील राहील. प्रश्न तुमचा आणि माझा आहे. त्यामुळे हे पुस्तक विकत घेऊन जरूर वाचा आणि ह्या पुस्तकाला घरोघरी पोचवा. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आत्ता तरी आपल्या सह्याद्रीचा विचार केला पाहिजे, कारण सह्याद्री जगणार आहे. प्रश्न तुमचा माझा आहे. बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच. धन्यवाद.